Hello friends, I am Professor Maske sir. We are learning one of the most important topic, as you know, direct and indirect speech. In this series of video, we have already learned the indirect speech of statement, the indirect speech of interrogative sentences, indirect speech of imperative sentences, and now in this video, we are going to learn indirect speech of exclamatory sentences. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या मालिकेमध्ये अतिशय किचकट असा टॉपिक शिकत आहोत की ज्याचं नाव आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. अगोदरच्या माझ्या या मालिकेच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इनडायरेक्ट स्पीच ऑफ स्टेटमेंट, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचे इनडायरेक्ट स्पीच आपण ऑलरेडी शिकलेलेच आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजेच उद्गारार्थी वाक्यांचे इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते शिकणार आहोत. आता हा प्रकार शिकण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट येणे गरजेचं आहे की ज्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे की हाऊ टू कन्वर्ट द एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस इनटू स्टेटमेंट, की उद्गारार्थी वाक्यांचं साध्या विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर कसं करायचं हे मात्र तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि ते समजण्यासाठी तुम्हाला माझा या अगोदरच एक मी खास त्याच्यावर व्हिडिओ तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सक्लेमेटरी टू स्टेटमेंट अँड स्टेटमेंट टू एक्सक्लेमेटरी कन्वर्जन कसं करायचं हे खूप डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं अगोदर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घेणं गरजेचं आहे, त्यानंतर तुम्हाला हा भाग तो समजेल. चला तर मग जाऊया की नेमकं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसचे इनडायरेक्ट स्पीच होते म्हणजे नेमकं काय होते. तर अगोदरच मी प्रत्येक वेळी सांगित असतो की जे काही बदल आहेत, द चेंजेस ऑफ द वर्ब, चेंजेस ऑफ द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच अँड ऑल अदर चेंजेस आर रिमेन सेम इन द एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, की जे विधानार्थी वाक्याचे नियम आहेत, ते कर्त्याचे बदल आहेत, क्रियापदाचे बदल आहेत किंवा अदर जे काही चेंजेस आहेत ते अगदी जशास तसे राहतात. फक्त वाक्याच्या प्रकारानुसार रिपोर्टिंग वर्ब मात्र बदलते आणि मी तुम्हाला ते प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे. चला तर मग ठीक आहे, पहिल्यांदा नियम काय आहेत. आता उद्गारार्थी वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस कसं ओळखायचे हे ते तुम्हाला माहितीच आहे. रूल नंबर 1, रिपोर्टर रिमेन द सेम. रिपोर्टर अगदी जशास तसा राहतो नेहमीप्रमाणे. सो नो रिपोर्टिंग वर्ब. सो व्हॉट आर द चेंजेस ऑफ रिपोर्टिंग वर्ब? सो फ्रेंड्स, so it is one of the easiest. So we have to take only exclaimed in doing indirect speech of exclamatory sentences. ही डायरेक्ट स्पीच मध्ये कोणतंही रिपोर्टिंग वर्ब असू द्या, आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करताना मात्र एक्सक्लेम्ड घ्यावं लागणार आहे. बट सम टर्म्स अँड अकॉर्डिंग टू सम टर्म्स अँड कंडिशन्स. मग सो व्हॉट आर द टर्म्स अँड कंडिशन? मग त्या कोणत्या आहेत टर्म्स आणि कंडिशन? बघा तुम्ही, इकडे सेड असेल, सेड टू असेल, टोल्ड असेल, एक्सक्लेम्ड असेल. इनडायरेक्ट स्पीच करताना आपण एक्सक्लेम्स आपल्याला वापरणं गरजेचं आहे, उद्गारला असायला. सो व्हॉट आर द इम्पॉर्टंट थिंग्स? सो व्हॉट आर द टर्म्स? नाव द फर्स्ट. मग त्या टर्म्स कोणत्या आहेत? आपल्याला माहित आहे की उद्गारार्थी वाक्य जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे दे एक्सप्रेस डिफरंट फिलिंग्स अँड इमोशन्स सच ॲज फिलिंग्स ऑफ अँगर, फिअर, जॉय और सारो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाच्या, आनंदाच्या, क्रोधाच्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना ते दाखवत असतात. आणि त्यांच्या त्या वाक्याच्या भावनेनुसारच आपल्याला या एक्सक्लेम्ड नावाच्या रिपोर्टिंग वर्ब सोबत काही शब्दप्रयोग, काही शब्द जोडावे लागतात की ते जोडल्यामुळं डायरेक्ट स्पीच मधली जी वाक्याची भावना आहे ती इनडायरेक्ट करताना अगदी जशास तशी कंटिन्यू राहते. मग ते शब्द कोणते आहेत? तर बघा, पहिल्यांदा इम्पॉर्टंट नोट, असं त्यामधूनच मुद्दाम तुम्हाला मी या ठिकाणी दिले. इफ द सेंटेन्स ऑफ द रिपोर्टेड स्पीच एक्सप्रेसेस एक्स्ट्रीम अँगर, सो वी हॅव टू टेक विथ अँगर विथ द रिपोर्टिंग वर्ब. की जर एखादं रिपोर्टेड स्पीचचे सेंटेन्स क्रोध व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर आपल्याला रिपोर्टिंग वर्ब सोबत विथ अँगर नावाचा हा शब्द घेणं गरजेचं आहे. का? कारण डायरेक्ट स्पीचच्या वाक्याच्या ज्या काही फिलिंग्स आहेत, भावना आहेत, ते आपल्याला खाली इनडायरेक्ट स्पीच करताना तशाच कंटिन्यू कॅरी करता आल्या पाहिजे. म्हणून आपल्याला काय करायचं, मग तुम्ही कसं याचा वापर कसा करणार,
ही एक्सक्लेम्ड विथ अँगर, ही एक्सक्लेम्ड मी विथ अँगर, अशा प्रकारे. So term number 2, if the sentence of the reported speech expresses fear, so we have to take with fear with the reporting verb. की जर रिपोर्टेड स्पीचचं वाक्य जर फिअर म्हणजे भीती व्यक्त करत असेल, भीतीची भावना व्यक्त करत असेल, तर आपल्याला रिपोर्टिंग वर्ब इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर्ब सोबत विथ फिअर नावाचे हे दोन शब्द म्हणजे भीतीने, ही एक्सक्लेम्ड मी विथ फिअर, ही एक्सक्लेम्ड विथ फिअर, तो भीतीने उद्गारली, अशा प्रकारे आपण विथ फिअर घेऊ शकतो. घेणं गरजेचं आहे वरच्या वाक्याचा अर्थ कायम ठेवण्यासाठी. Now number 3, if the sentence of the reported speech expresses extreme sorrow, so we have to take with sorrow with the reporting verb in order to continue the maintain the feelings and emotions of the sentence of the direct speech. जर वरचं वाक्य एक्स्ट्रीम सॉरो, अतीव दुःख व्यक्त करत असेल, दुःख व्यक्त करत असेल, तर आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करताना विथ सारो घ्यावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? विथ सारो घ्यावं लागणार आहे. आणि मग खूपच अतीव दुःख असेल तर आपण त्याला असं पण घेऊ शकतो, विथ ग्रेट सारो, विथ ग्रेट सारो, ही एक्सक्लेम्ड विथ सारो, ही एक्सक्लेम्ड मी विथ सारो, ही एक्सक्लेम्ड विथ ग्रेट सारो, अशा प्रकारे तुम्ही वापर करू शकतात. सो द लास्ट टर्म अँड कंडिशन ऑफ दिस point is, if the sentence of the reported speech expresses extreme happiness, so to continue the feelings of the sentence of the indirect speech, so we have to take with joy, so with reporting verb. जर डायरेक्ट स्पीचचे वाक्य जर आनंद किंवा आनंदाची भावना व्यक्त करत असेल, तर आपल्याला इनडायरेक्ट करताना रिपोर्टिंग वर्ब सोबत विथ जॉय नावाचे दोन शब्द घ्यावे लागतात. खूपच आनंद असेल तर विथ ग्रेट जॉय, म्हणजे आपल्याला अशा प्रकारे आपण वापरू शकतो, विथ ग्रेट जॉय, विथ जॉय, ही एक्सक्लेम्ड विथ जॉय, तो आनंदाने उद्गारला, ही एक्सक्लेम्ड मी विथ जॉय, ही एक्सक्लेम्ड मी विथ ग्रेट जॉय, अशा प्रकारे. हे जे 4 रूल्स आहेत कोणते? अशा प्रकारच्या भावना असतील तरच आपल्याला हे घेण्याची आवश्यकता आहे. जर अशा प्रकारच्या भावना जर फारसे तीव्र नसतील तर आपण सिम्पली एक्सक्लेम घेऊ शकतो. नेक्स्ट, रिपोर्टर रिमेन द सेम, रिपोर्टर अगदी जशास तसा राहतो. सो वी यूज दॅट ॲज अ कंजक्शन इन एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, की दॅटचा वापर आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस मध्ये, उद्गारार्थी वाक्यामध्ये दॅटचा वापर आपण कंजक्शन म्हणून करतो. सो चेंजेस ऑफ द रिपोर्टेड स्पीच, मग रिपोर्टेड स्पीच मध्ये कोणते बदल आहेत? ऑल द चेंजेस ऑफ द रिपोर्टेड स्पीच रिमेन द सेम ॲज द रूल्स ऑफ असर्टिव्ह सेंटेन्सेस, की विधानार्थी वाक्याच्या नियम जे होते आपले रिपोर्टेड स्पीचचे, कर्त्याचे बदल असतील, क्रियापदाचे बदल असतील किंवा आणखी जे काही बदल असतील ते आपल्याला अगदी जशास तसे या ठिकाणी आपण कॅरी केले तरी हरकत नाहीत. कन्वर्ट द एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस इनटू ओनली स्टेटमेंट्स, की वर इनडायरेक्ट स्पीच करताना जे उद्गारार्थी वाक्य, त्या उद्गारार्थी वाक्याचं रूपांतर आपल्याला फक्त आणि फक्त साध्या विधानार्थी वाक्यामध्येच करावं लागणार आहे. जे काही पंक्च्युएशन मार्क्स असतील, ओनली एक्सेप्ट फुल स्टॉप, सो वी हॅव टू रिमूव्ह ऑल द पंक्च्युएशन मार्क्स, सो सच एज कॉमास, इनोटेड कॉमास और एनी एक्सक्लेमेशन्स असतील की जे तीव्र भावना दाखवणारे शब्द असतील, फॉर एक्झाम्पल ब्राहो, हुर्रे, आलास, अशा प्रकारचे जे आहेत ते जे भावना दाखवणारे शब्द आहेत ते आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करताना काढून टाकावे लागणार आहे. मग आता आपण सरळ प्रॅक्टिसला जाऊया. मग नियम 1 मिनिटात उजळणी काय? रिपोर्टर जशा तसा राहतो, रिपोर्टिंगवर एक्सक्लेम्ड घेतो. जर वाक्याच्या भावनेनुसार विथ जॉय, विथ सॉरो, विथ फेअर, विथ अँगर अशा प्रकारचे शब्द आपल्याला रिपोर्टिंग वर्ब सोबत घ्यावे लागतात. लिस्नर अगदी जशास तसा राहतो, किंवा लिस्नर जर दिलेले रिपोर्ट स्पीचचं वाक्य जर लिस्नर बाबत नसेल तर अगदी तुम्ही रिपोर्टर नाही, लिस्नर तुम्ही नाही घेतला तरी चालतो. कंजक्शन म्हणून दॅटचा वापर करावा लागतो. आणि बाकीचे जे बदल आहेत, कर्त्याचे, क्रियापदाचे बदल, ते अगदी विधानार्थी वाक्याच्या नियमानुसारच होतात. आणि शेवटचं म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये आलेल्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं उद्गारार्थी वाक्याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला फक्त आणि फक्त
स्टेटमेंटमध्येच करायचं आहे. मग त्याप्रमाणे पण तुम्हाला मी अगोदरच पहिल्यांदा सांगितलेलं आहे की तुम्हाला ते कन्व्हर्जन येणं गरजेचं आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसचं स्टेटमेंटमध्ये कसं करायचं किंवा स्टेटमेंटचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसमध्ये कसे अशा वाक्यांना कशा प्रकारे कन्वर्ट करायचं ते बदल ते नियम तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरचा तो व्हिडिओ पाहू शकता. तर मग पहिल्यांदा रिपोर्टर रिमेन द सेम, द व्हिजिटर, आणि सेड टू ऐवजी काय करतो व्हॉट अ ब्युटिफुल मोन्युमेंट. तुम्ही विथ जॉय घेऊ शकता, नाही घेतलं तरी काही फरक पडत नाही. एक्सक्लेम्ड लिस्नर रिमेन द सेम, कंजक्शन म्हणून दॅटचा वापर केला. आता सगळ्यात महत्वाचा बदल, पहिल्यांदा काय करावं लागणार आपल्याला, पहिल्यांदा तुम्हाला हे जे व्हॉट अ ब्युटिफुल मोन्युमेंट इट इज या सेंटेन्सला तुम्हाला स्टेटमेंटमध्ये कन्वर्जन करता आलं पाहिजे. म्हणजे याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी फक्त मी एक करून दाखवणार आहे. सुरुवातीला कर्ता घेतो, त्याच्यानंतर आपण क्रियापद घेतो इट इज, आणि काय करतो आपण व्हॉट अला काढून काय करतो अ व्हेरी घेतो, इट इज अ व्हेरी, आणि शेवटी वाक्याचा उरलेला भाग ब्युटिफुल मोन्युमेंट. अशा प्रकारे करता आलं पाहिजे. नाहीतर मग दुसरी एक अट आहे की ज्यानुसार पहिल्यांदा कंजक्शन घेतल्यानंतर पहिला बदल कर्त्याचा करायचा. रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा कर्ता कोण आहे, इट आहे. वर सांगितल्याप्रमाणे वाक्याचा कर्ता आय असेल तर रिपोर्टरनुसार, वी असेल तर रिपोर्टरनुसार, यू असेल तर लिस्नरनुसार, आणि बाकी कोणताही असेल तर तो जशाच तसा राहतो. म्हणजे इट काय होईल, इट मध्ये नो चेंज इट. त्याच्यानंतर करायचा क्रियापदाचा बदल. तुम्ही पाहू शकता इथे इज नावाचं क्रियापद आहे. ॲमेझारचं काय चेंज होतो, वॉज वेअर मध्ये होतो कर्त्यानुसार, सॉरी या ठिकाणी. त्याच्यानंतर आता काय करूया आपण, व्हॉट अ नावाचा शब्दप्रयोग काढून त्या ठिकाणी अ व्हेरी, व्हॉट अ ला रिमूव्ह करायचं आणि त्याच्याऐवजी अ व्हेरी करायचं, आणि नुसतं हवं आलं असेल तर त्याच्याऐवजी आपण व्हेरी घेतो, अ व्हेरी. आणि याच्यामध्ये एखादी आपल्याला ॲडव्हर्ब्स वाक्याची तीव्रता दाखवण्यासाठी वाक्याच्या संदर्भानुसार अर्थानुसार जे मिळतील जुळतील असे ॲडव्हर्ब्स आपल्याला याच्यामध्ये समावेश करणं देखील गरजेचं आहे. इट वॉज अ व्हेरी, आता काय उरलं वाक्याचा उरलेला भाग, इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल मोन्युमेंट. अशा प्रकारे द व्हिजिटर एक्सक्लेम्ड रमेश दॅट इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल मोन्युमेंट. काय केलं मित्रांनो, पुन्हा लक्षात घ्या. रिपोर्टर हा जशास तसा राहिला या ठिकाणी. सेड टू ऐवजी आपण कशाचा वापर केला, एक्सक्लेम्डचा वापर केला. त्याच्यानंतर लिस्नर सेम राहिला. त्याच्यानंतर काय घेतलं, दॅट नावाच्या कंजक्शनचा वापर केला, आणि कंजक्शन घेतल्यानंतर पहिला बदल कशाचा केला, करता इट असल्यामुळे तो जशास तसा. त्याच्यानंतर काय केलं, क्रियापदाचा ॲमेझार चेंज इन टू वॉज वेअर. त्यानंतर अ व्हेरी, व्हॉट अ हा शब्द काढून दोन्ही शब्द काढून त्याऐवजी अ व्हेरी नावाचे दोन शब्द घेतले, आणि शेवटी वाक्याचा उरलेला भाग. या ठिकाणी पण मी तुम्हाला केलेले बघा, व्हॉट अ ब्युटिफुल मोन्युमेंट इट इज या एक्सक्लेमेटरी सेंटेन्स स्टेटमेंटमध्ये आपण काय केलं, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल मोन्युमेंट. आज दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. सेंटेन्स नंबर 2 या ठिकाणी सुद्धा रिपोर्टर जशा तसा राहतो. द बॉय व्हॉट अ ब्रिलियंट सेड टू मी, व्हॉट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स इट वॉज. जॉय घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल, कारण फारसी भावना आनंदाचा काय फारसा उद्रेक झालेला नाही या ठिकाणी. द बॉय एक्सक्लेम्ड आहे मी, त्याच्यानंतर घेतलं दॅट नावाचं कंजक्शन. पहिला बदल कर्त्याचा, वाक्याचा कर्ता कोण आहे, इट. त्याच्यानंतर क्रियापदाचा वॉज वेअर असेल तर आपण काय करतो, हॅड बीन घेतो, किंवा वॉज वेअर कंटिन्यू देखील तुम्ही ठेवू शकता. द बॉय एक्सक्लेम्ड मी दॅट इट हॅड बीन. आता व्हॉट अला काढून टाकून काय करू आपण, अ व्हेरी घेऊ, इट हॅड बीन अ व्हेरी. उरलेला भाग ब्रिलियंट परफॉर्मन्स. संपलं या ठिकाणी. अशा प्रकारे द बॉय एक्सक्लेम्ड मी दॅट इट हॅड बीन अ व्हेरी ब्रिलियंट परफॉर्मन्स. नेक्स्ट सेंटेन्स नंबर 3 रिपोर्टर रिमेन द सेम. रमेश सेड टू दीपक, एक्सक्लेम्ड घेऊ शकता.
listener remains the same. use that as a conjunction. that त्यानंतर पहिला बदल कर्त्याचा, वाक्याचा कर्ता कोण आहे मित्रांनो? पाहू शकता तुम्ही वाक्याचा कर्ता यू आहे आणि यू तुम्हाला माहित आहे कोणानुसार बदलते? लिस्नरनुसार बदलते. लिस्नर कोण आहे आपला? दीपक. दीपक हा पुरुष असल्यामुळे आपण काय करू त्यासाठी ही घेतलं. परत आता कर्ता घेतल्यानंतर क्रियापदाचा बदल. इथे आर आहे अमेझर. नाउ वी विल चेंज इनटू वॉज वेअर अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच. ही वॉज. आता काय करायचं आपल्याला? हाऊ या शब्द प्रयोग हा शब्द काढून त्याला सुटेबल असा कोणता घेतो आपण? व्हेरी. नुसतं व्हेरी घेतो. व्हेरी. आता उरलेलं काय आपल्याकडे? क्लेवर. रमेश exclaimed Deepak that he was very clever. Next. पहिल्यांदा रिपोर्टर सेम. आता बघा आता हे आता सो नाउ दिस इज क्वाइट डिफरंट फ्रॉम अबाउट 3 sentences. So there is a exclamation in this sentence and such exclamations definitely expresses some types of emotions. की एक एक्सक्लेमेशन आलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता लास नावाचं, की जे आपण अरे रे असं म्हणतो मराठीतून, की जेव्हा एखादी अशी काही अनपेक्षित अशी गोष्ट घडली तर आपण असं अरे रे म्हणतो, म्हणजे आपण थोडंसं दुःखी होऊन म्हणतो. मग अशा प्रकारचं आता हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं सेंटेन्स आहे बघा. याला आपण कशाने करतो? म्हणजे इथे या ठिकाणी आला होतं पेन, अरे रे मी माझी पेन हरवून गमावून बसलो, म्हणजे निश्चितच थोडंसं निराशा दाखवणार आहे, थोडासा उदासीपणा दाखवणार हे वाक्य आहे. म्हणून आपण काय करू त्या ठिकाणी या एक्सक्लेमेशन्सला, या केवल प्रयोगी अव्ययाला साजेशी असा त्या चारही मधला वर सांगितलेले हे चार जे आहेत आपण पाहिले होते बघा विथ जॉय, यापैकी एक शब्द आपल्याला निश्चित या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. म्हणजे अलास म्हणजे अरे रे म्हणतो आपण, म्हणजे अरे रे म्हणजे एखादी दुःखाची गोष्ट आहे किंवा एक काहीतरी आपण म्हणतो की त्याला काहीतरी आनंदाशिवाय दुसरी काहीतरी गोष्ट झाली, की पेन गमावल्यानंतर आपल्याला साहजिकच दुःख होते. म्हणजे काय करू? ही एक्सक्लेम्ड विथ सारो, म्हणजे तो दुःखाने उद्गारला. हे एक्सक्लेम्ड, सॉरी या ठिकाणी आपण पहिल्यांदा लिस्नर घेतलं तर अधिक सुटेबल होईल. ही एक्सक्लेम्ड मी विथ सारो. बघा त्या चार कंडिशन मध्ये जी फर्स्ट कंडिशन या ठिकाणी मी फॉलो केलेली आहे. सो वी हॅव टू रिमूव्ह दिस सच एक्सक्लेमेशन्स. आपल्याला अशा प्रकारचे जे एक्सक्लेमेशन्स आहेत केवल प्रयोगी अव्यय ते इनडायरेक्ट स्पीच करताना सिम्पली काढून टाकावं लागणार आहेत. कारण का? त्यांनी व्यक्त केलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण बघा हा विथ सारो नावाचा शब्द या ठिकाणी जोडलेला आहे, म्हणून ते काढून टाकायचे. विथ सारो. त्यानंतर कंजक्शन दॅट. वाक्याचा कर्ता कोण आहे? वाक्याचा कर्ता आय आहे. आय कोणानुसार बदलतो? या रिपोर्टरनुसार. मग रिपोर्टर ही असेल तर त्याचा बदल हीच होतो. लास्ट. लास्ट म्हणजे काय हो? सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्टचं काय करावं लागलं आपल्याला? पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये त्याचं रूपांतर करावं लागलं. had lost the pain. अशा प्रकारे he exclaimed me with sorrow that he had lost the pain. या ठिकाणी व्हॉट किंवा अ व्हेरी दोन्ही आलं नाही, पण अलास नावाचं जे इंटरजेक्शन आलं त्यामुळे आपण त्याला काय केलं? त्याच्यासाठी एक सुटेबल असा शब्द घेतला. त्यानंतर नेक्स्ट ही हुरे. आपण हुरे म्हणतो का? हुरे आपण केव्हा म्हणतो? हुरे आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद झाला असेल तर साहजिकच, म्हणून त्याच्या प्रकारची भावना दाखवणार कोणता आहे? खूपच आनंद असेल तर विथ जॉय. खूपच अतिव आनंद असेल तर विथ ग्रेट जॉय. असं तुम्ही दोन्हीपैकी कोणते घेऊ शकता. ही एक्सक्लेम्ड मी विथ ग्रेट जॉय. कारण मॅच जिंकल्यावर नेहमी आनंदच होतो. त्यानंतर घेतलं कंजक्शन. त्यानंतर काय केलं आपण? कंजक्शन घेतलं. कंजक्शन नंतर पहिला बदल कर्त्याचा, वाक्याचा कर्ता आय आहे, रिपोर्टर नुसार बदलतो. आयचा बदल ही झालं. ओन द मॅच. ओन, विन, ओन याचा अर्थ सिंपल पास्ट आहे आणि सिंपल पास्टचं रूपांतर आपण कशामध्ये करतो? पास्ट परफेक्ट मध्ये. ही हॅड ओन द मॅच. अशा प्रकारे he exclaimed me with great joy that he had won the match. Next, reporter remained the same.
alas, परत. It means the sentence expresses some grief, some sorrow, दुःख व्यक्त करते. म्हणून he exclaimed me with sorrow that. आईचा बदल रिपोर्टरनुसार सी. परत मिस्ड मीन्स सिंपल पास्ट. नाउ सिंपल पास्ट विल टर्न इनटू पास्ट परफेक्ट टेन्स. द ट्रेन. अशा प्रकारे सी एक्सक्लेम्ड मी विथ सारो दॅट ही हॅड मिस्ड द ट्रेन. नेक्स्ट सेंटेन्स नंबर 7. द बॉय इज द रिपोर्टर ऑफ द सेंटेन्स. ब्रावो मीन्स दिस सेंटेन्स डेफिनेटली एक्सप्रेसेस हॅपीनेस. आनंद व्यक्त केलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय करूया, द बॉय एक्सक्लेम्ड विथ जॉय और विथ ग्रेट जॉय. दोन्ही पैकी होईल. विथ ग्रेट जॉय. आफ्टर दॅट कंजक्शन दॅट. यू चा बदल लिस्नर नुसार, पण लिस्नर आपल्याकडे नाही, मग तुम्ही ही किंवा सी कोणते घेऊ शकता. ही गॉट सिंपल पास्ट आहे, पास्ट परफेक्ट मध्ये येईल. ही गॉट द फर्स्ट पोझिशन. अशा प्रकारे द बॉय एक्सक्लेम्ड विथ ग्रेट जॉय दॅट ही हॅड गॉट द फर्स्ट पोझिशन. नेक्स्ट नंबर 8. आता या ठिकाणी रिपोर्टेड स्पीच सुरुवातीला आलेलं आहे आणि हुर्रे याचा अर्थ हे वाक्य आनंदाची भावना व्यक्त करते. रिपोर्टर पहिल्यांदा घेऊ आपण. सी एक्सक्लेम्ड विथ ग्रेट जॉय. आता पुन्हा पुन्हा सांगायची तुम्हाला काही गरज. दॅट आईचा बदल पुन्हा सी. रिपोर्टर नुसार सी हॅड टॉप्ड. हॅड टॉप्ड का हो, सिंपल पास्ट. सिंपल पास्ट विल चेंज इनटू पास्ट परफेक्ट. टॉप्ड अगेन. सी एक्सक्लेम्ड विथ ग्रेट जॉय दॅट सी हॅड टॉप्ड अगेन. नेक्स्ट नंबर 10. अगेन रिपोर्टर रिमेन द सेम. हाऊ अगली आय लुक इन दिस ड्रेस. आता थोड्या वेगळ्या पद्धतीचे पाहून वी कॅन टेक ओनली एक्सक्लेम्ड और विथ ग्रेट विथ सारो पण घेऊ शकतो तुम्ही. एक्सक्लेम्ड दॅट. कंजक्शन घेतलं, त्यानंतर जो पहिला बदल आहे तो बदल होणार आहे. आपल्याला माहितीच आहे की पहिला बदल जो आहे तो कर्त्याचा होणार आहे. त्यानंतर कर्ता कोण आहे आपला, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आय नावाचा कर्ता आहे. आय कोणानुसार बदलतो, रिपोर्टरनुसार. मग त्याचा बदल काय होणार आहे, सी. सी. त्यानंतर कर्ता घेतल्यानंतर पहिला बदल कशाचा, क्रियापदाचा. नाउ द सेंटेन्स इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. लुक. नाउ इट विल चेंज इनटू सिंपल पास्ट टेन्स. लुक्ड. सो वी हॅव टू रिमूव्ह हाऊ टू टेक व्हेरी. ओनली व्हेरी. हाऊला कट करून आपण काय करू, व्हेरी नावाचा शब्द घेऊ. सी लुक्ड व्हेरी अगली. सो रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स इन. आणि धिसचं काय होणार आहे मित्रांनो, इन दॅट. धिसचं काय होणार आहे, दॅट ड्रेस. अशा प्रकारे सी एक्सक्लेम्ड दॅट सी लुक्ड व्हेरी अगली इन दॅट ड्रेस. नेक्स्ट the young frog. The young frog exclaimed, what a feast it was. काय ती जबरदस्त मेजवानी होती. म्हणजे निश्चितच आनंद झालेला आहे. म्हणून काय करू आपण, विथ जॉय घेऊया. नाही घेतलं तरी चालेल, पण आणखी सुटेबल. द यंग फ्रॉग एक्सक्लेम्ड राहून गेलं, सॉरी. एक्सक्लेम्ड exclaimed with joy. After that conjunction that. पहिला बदल कर्त्याचा, it remains the same. Was where will change into had been. It had been a very. We have to remove a very to take a. Sorry, we have to remove a what. What a to take a very. It had been a very. So आता या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या की द यंग फ्रॉग एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट इट हॅड बीन अ व्हेरी फीस्ट.
अ व्हेरी फिस्ट असं जर म्हटलं तर ते वाक्य अर्थाच्या दृष्टीने अपरिपूर्ण वाटेल. म्हणून त्यासाठी आपल्याला एक सुटेबल असं या फिस्टसाठी सुटेबल असं एक ऍडजेक्टिव्ह टाकावं लागणार आहे त्यासाठी. मग तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या ऍडजेक्टिव्हचे तुमच्याकडे पर्याय आहेत. मग तुम्ही काय करू शकता, इट हॅड बीन अ व्हेरी वंडरफुल घेऊ शकता, वंडरफुल फीस्ट. संपलं या ठिकाणी. द यंग फ्रॉग एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट इट हॅड बीन अ व्हेरी वंडरफुल फीस्ट. आणि नुसतं वंडरफुल जर आपण नाही घेतलं असतं तर ते अर्थाच्या दृष्टीने थोडं इनकम्प्लीट सेंटेन्स झालं असतं. म्हणून आपण त्या ठिकाणी वंडरफुल नावाचा एक ऍडजेक्टिव्ह घेतलं. त्या ठिकाणी हे पुढं रिपोर्टर रिमेन द सेम, एक्सक्लेम्ड घेतलं, त्यानंतर घेतलं दॅट नावाचं कंजक्शन. आता कंजक्शन घेतल्यानंतर आपल्या पुढे निर्माण पहिला प्रश्न पडला की कर्त्याचा. तुम्हाला प्रश्न पडला की सर या वाक्याला कर्ता तर नाही, मग काय, हाऊ ड्रेडफुल, किती भीतीदायक, एखादी घटना भीतीदायक असू शकते. म्हणून आपण याचं हाऊ ड्रेडफुल या वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर कसं होईल, इट वॉज व्हेरी ड्रेडफुल अशा प्रकारे करू शकता. हाऊ ड्रेडफुल चा विधानार्थी वाक्यातला बदल कसा असेल, इट वॉज व्हेरी ड्रेडफुल. अशा प्रकारच्या सेंटेन्ससाठी सुटेबल सब्जेक्ट आपल्याला घ्यावा लागणार आहे. या ठिकाणी तुम्ही अगदी इज देखील घेतलं तरी बी चालते, वॉज घेतलं तरी बी चालते. त्यानुसार इनडायरेक्ट स्पीच मध्ये मात्र सुटेबल बदल तुम्हाला करता आले पाहिजे. हाऊ ड्रेडफुल, मग काय करू आपण, करता जशा तसा वर ॲमिजाचं वॉज वेअर केलं, व्हेरीचं व्हेरी राऊंड केलं आणि ड्रेडफुल. आय एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज व्हेरी ड्रेडफुल. आता काही लोकांना प्रश्न पडला असेल की जर इट वॉज कुठून आला, तर हा जो कर्ता आहे याच वाक्यामध्ये कुठेतरी दडलेला होता की जो आपल्याला शोधून काढावा लागणार आहे. सुटेबल असे कर्ते घ्यावं लागणार आहेत वाक्याच्या संदर्भानुसार. द मदर, व्हॉट अ लवली हाऊस म्हणजे आई आनंदाने म्हणाली, अर्थात मदर एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट व्हॉट अ लवली हाऊस. आता वर जसं हाऊ ड्रेडफुलचं आपण इट इज व्हेरी ड्रेडफुल केलं होतं, तसंच या ठिकाणी व्हॉट अ लवली हाऊसचं काय करावं लागेल, व्हॉट अ लवली हाऊस इट इज. अशा प्रकारे हाऊस साठी आपण कोणते प्रोनाउन घेतो, इट घेतो. म्हणून पहिला बदल कर्त्याचा इट, ॲमिजार आहे म्हणून वॉज व्हेरी, इट वॉज अ, व्हॉट अ ला काढून टाकून अ व्हेरी उरलेला भाग लवली हाऊस. आता इट वॉज कुठून आलं, ते वाक्यामध्येच कुठेतरी दडून बसलेलं होतं, लपलेलं होतं, ज्याला आपल्याला शोधून काढावं लागलं. इट वॉज अ व्हेरी, द मदर एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट इट वॉज अ व्हेरी लवली हाऊस. नाव सेंटेन्स नंबर 13. द ओल्ड मॅन इज द रिपोर्टर ऑफ द सेंटेन्स, सो इट रिमेन द सेम. So we have to take exclaimed as a reporting verb. After that we take conjunction. So it is also another example of above sentences. What a wonderful dream. So what we say, what a wonderful dream it was. खरंच ते काय जबरदस्त असं स्वप्न होतं. म्हणून याच्यासाठीच बघा याचा कर्ता मध्येच लपला होता, तो कोणता कर्ता असेल, मग इट आहे म्हणून आपण इट घेतलं. इट हॅड वर वॉज वेअर आहे म्हणून आपण काय करू शकतो, त्याला वॉज वेअरचा बदल आपल्याकडे हॅड बीन असा आहे. इट हॅड बीन अ वॉटरला काढून व्हेरी वंडरफुल ड्रीम. द ओल्ड मॅन एक्सक्लेम्ड दॅट इट हॅड बीन अ व्हेरी वंडरफुल ड्रीम. नेक्स्ट, the commentator said, आता what a stroke, exclaimed that conjunction घेतलं त्या, what a stroke it was किंवा what a stroke it is अशा प्रकारचं पूर्ण वाक्य असेल ते. म्हणून इट वॉज, ॲमिजाचं वॉज, इट वॉज. आता व्हॉट अ स्ट्रोक, आता स्ट्रोक साठी आपल्याला एक ऍडजेक्टिव्ह घ्यावं लागणार आहे. जसं आपण फिश साठी घेतलं होतं अगदी तशा प्रकारे इट वॉज व्हेरी ब्युटिफुल घेऊ शकता, वंडरफुल घेऊ शकता किंवा वंडरफुल अधिक सुटेबल. इट वॉज अ व्हेरी घेतलं, वॉटरला कट करून
काढून टाकून इट वॉज अ व्हेरी वंडरफुल stroke. अशा प्रकारे द कॉमेंटेटर एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज अ व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. नाउ सेंटेन्स नंबर 15 रिपोर्टर रिमेन द सेम. एक्सक्लेम्ड घेतलं या ठिकाणी कंजक्शन म्हणून दॅटचा वापर केला. त्यानंतर हाऊ स्टुपिड. सो हु इज स्टुपिड? हाऊ स्टुपिड यू आर, हाऊ स्टुपिड आय एम, हाऊ स्टुपिड ही इज. अशा प्रकारचे कोणतेही वाक्य असू शकते. मग तुम्ही यासाठी कोणतेही सुटेबल प्रोनाउन घेऊ शकता. ही घ्या, सी घ्या, आय घ्या, कोणतं बी चालेल. हाऊ स्टुपिड ही इज म्हणून आपण काय करू, ही घेतलं तर ठीक आहे. हाऊ स्टुपिड सी घेऊ. सी सेड हाऊ स्टुपिड यू आर जर घेतलं तरी बी चालते. मग यू कोणानुसार बदलणार? लिस्नरनुसार. लिस्नर आपल्याकडे आहे का? नाही, म्हणून तुम्ही ही किंवा सी कोणते घेऊ शकता. ही हाऊ स्टुपिड यू आर, वर आर आहे म्हणून खाली वॉज वेअर घेतलं. ही हाऊला कट करून व्हेरी घेतलं, रिमूव्ह केलं त्याला आपण, व्हेरी घेतला आणि उरला काय आता स्टुपिड. सी एक्सक्लेम्ड दॅट ही वॉज व्हेरी स्टुपिड. आता या ठिकाणी ही वॉज नावाचा करता कुठून, ही करता कुठून आला की जो याच वाक्यामध्ये कुठेतरी लपला होता, जो आपण त्याला शोधून काढला. नेक्स्ट अँड लास्ट सेंटेन्स. गोपाल एक्सक्लेम्ड हाऊ हॉरेबल. खरंच ते खूपच भीतीदायक होतं. याचा अर्थ थोडस भीतीने म्हणतो. म्हणून काय करू, एक गोपाल एक्सक्लेम्ड विथ फिअर. खूपच भीती असेल तो विथ ग्रेट फिअर, विथ एक्स्ट्रीम फिअर. त्यानंतर कंजक्शन. आता पहिला हाऊ हॉरेबल. एखादं मूव्ही हॉरेबल असू शकतो, एखादी इव्हेंट हॉरेबल असू शकते, एखादं दृश्य हॉरेबल असू शकते. मग त्याच्यानुसार तुम्ही इट घेऊ शकता. हाऊ हॉरेबल किंवा मूव्ही हाऊ हॉरेबल. हे सेंटेन्स पूर्ण कसं असेल, हाऊ हॉरेबल द मूव्ही इज किंवा द मूव्ही वॉज. म्हणून आपण या ठिकाणी द मूव्ही घेऊन टाकू जशाच तसं. द मूव्ही विथ फिअर दॅट द मूव्ही वर वॉज वेअर या अर्थाने हॅड बीन घेऊन हॅड बीन हाऊला रिमूव्ह करून व्हेरी हॉरेबल. अशा प्रकारे गोपाल एक्सक्लेम्ड विथ फिअर दॅट द मूव्ही हॅड बीन व्हेरी हॉरेबल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या उद्गारार्थी वाक्यांचे इनडायरेक्ट स्पीच करू शकता. तर फ्रेंड्स, in this series of video I constantly trying to teach you with some of the easiest method of indirect speech. So if you have any complaint you can comment to me. So I am trying to solve it. So please, if still you are new to my channels, so don't forget to subscribe my channel, because your subscription definitely inspire us to do something different from all others. So, and don't forget to watch the next video of this series. की या मालिकेमधला आता जो पुढचा व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही पाहायला विसरू नका, की जो असेल इनडायरेक्ट स्पीच मधलीच आता दुसरा एखादा जो वाक्य प्रकार आहे जो शेवटचा असेल, कदाचित तो राहिलेला असेल. त्यामुळं तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद.